नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भाऊ. मागचा एक दिवस आपला व्हिडिओचा गॅप पडला आणि एवढे फोन आले मित्रांनो, तर बेकार डायरेक्ट एवढे फोन आले तर आज तुमचा व्हिडिओ आला नाही, अपडेट आली नाही. मित्रांनो, तुमच्या आग्रहास्तव मला रोजच्या रोज व्हिडिओची आपलं आले बाजारभावाची अपडेट द्यावी लागत आहे मित्रांनो, कारण माझ्याजवळ वेळ कमी आहे मित्रांनो. हे बघा, आतासुद्धा अद्रकीचं निंदन चालू आहे आपलं. वेळात वेळ काढून आता आपला मला कमी जास्त आपलं 1-1.5 मिनटं झाला, आपला 5-1 मिनटं झाले फोन आला होता बदनापूर तालुक्यामधून. तर मित्रांनो, आले बाजारभावाचा जर विचार केला तर थोडी बाजारामध्ये आवक वाढलेली आहे. त्याच्यामुळे कमी जास्त 400-500 रुपयांनी आले बाजारभाव हे रिवर्स आलेले आहे मित्रांनो. घसरण नाही म्हणू शकत आपण, पण थोडेफार प्रमाणामध्ये रिवर्स आलेले आहे मित्रांनो. बदनापूर तालुक्याचा आत्ताच फोन आला मित्रांनो, नाही त्यांचं म्हणणं असं होतं की 41 रुपयाचा जो माझा सौदा झालेला आहे तो व्यापाऱ्याने थांबवलेला आहे, म्हणजे काढणीला थांबवलेला आहे. मजूर येऊन बसलेला आहे पण काढणीला थांबलेला आहे मित्रांनो. व्यापाऱ्याचा विषय कसा असतो माहिती आहे का? आजचा आहे शनिवार रविवार 2 दिवस व्यापारी वाट बघतो आणि सोमवारी बाजार खुलतो. त्याच्यामुळे शनिवार रविवार जास्ती म्हणजे कधीच लोड करत नाही व्यापारी गाडी शनिवार रविवार. व्हिडिओ लक्षात घ्या मित्रांनो, हा मेन मुद्दा आहे, हा मेन पॉईंट आहे. शनिवार रविवारी कधीच व्यापारी गाडी लोड करत नसतो. म्हणून व्यापाऱ्याने जो फोन आला होता मला की नवीन शेतकरी इथे, त्यांना माहितगिरी नाही एवढी आल्यामध्ये, पहिल्यांदाच त्यांनी आले लागवड केली आणि खोडवा ठेवलेला आहे. तर ते घाबरून गेले की व्यापारी काढतो का नाही काढत. 41 रुपयाचा सौदा आहे जुन्या अद्रकीचा आणि नवीन 7 रुपये घेतलेली. तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्या व्यापाऱ्यानं जे सौदे घेतलेले आहे ते 100% काढणार आहे. फक्त व्यापाऱ्यांचा विषय कसा असतो, जर थोडेफार आणखी भाव वाढले तर कमी भावात जो माल घेतलेला असतो तो त्यांचा जास्त जातो, म्हणजे त्यांना जास्त प्रॉफिट राहतं अंको अजून त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी सांगतो मित्रांनो, घाबरून जाऊ नका. व्यापारी त्यांचं पोट भरल्याशिवाय माल काढत नसतो. रिवर्स जर झाला तर ते डायरेक्ट बेनं सोडायला बसले, आम्ही काढत नाही. 5,000 10,000 द्यायले ते काढणार नाही. जर त्यांचा घाटाच व्हायला लागला तर ते काढून काय करतील मित्रांनो. विषय असा असतो मित्रांनो. आज तारीख आहे 30 ऑगस्ट. तर आजचे बाजारभाव आहे मित्रांनो 35 रुपयापासून तर 41 रुपयाचे सौदे चालू आहे. आणि थोडंफार प्रमाणामध्ये बँगलोर पण चालू झालेलं आहे. आणि जो नवीन माल आहे मित्रांनो तो जास्त निघतोय. जो नवीन माल आहे तो जास्त निघतोय. जेवढा जुना माल आहे तेवढाच नवीन निघतोय. म्हणजे बाजारामध्ये जी आवक आहे ही थोडीफार प्रमाणामध्ये नव्या आल्याची आवक वाढली आहे मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? नवीन अद्रक जी आहे ती 7, 8, 9, 10 रुपये आणि जे जुनी अद्रक आहे ती 35 रुपयापासून तर 41 रुपयापर्यंत हे आल्याचे बाजारभाव चालू आहे मित्रांनो. तुमच्याकडे काय भाव घेत आहे आणि काय मागतोय व्यापारी? खंदणी चालू आहे का नाही हे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय ते पण सांगा मित्रांनो. जय जवान जय किसान.